मशिदीच्या विश्वस्तांचा वाद आपापसात मिटविण्यासाठी शहर काझीने मशिदीत बोलविलेल्या बैठकीत आरोप प्रत्यारोप होऊन त्यातून 5 जणांवर प्राणघातक हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रत्येकी 7 वर्षे सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा झालेल्या 17 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात जामीन मंजूर केलाय। या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की साखरपेठ बुधवार बाजारात इक्रार अली मशिदीत 1 डिसेंबर 2015 रोजी बैठकीत सशस्त्र हल्ल्याचा प्रकार घडला होता। या मशिदीच्या विश्वस्तांमध्ये वाद प्रलंबित होता। हा वाद मिटविण्यासाठी मशिदीतील शहर काझी अमजद अली सय्यद यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली होती। आरोपी हे विश्वस्त नसताना मागील वर्षापासून वर्गणी गोळा करतात व मशिदीच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम करून तेथे भाडे करू ठेवतात। त्याचा हिशेब कधीही देत नाहीत असा आरोप जैनुद्दीन शेख व इतरांनी केला असता संतापलेल्या आरोपीने तुम्ही हिशोब मागणारे कोण असे विचारताच जैनुद्दीन शेख व इतरांवर दगड व विटांसह सळईने हल्ला करण्यात आला। ही मारहाण थांबविण्यासाठी धावून आलेल्या जैनुद्दीनची वृद्ध आई मुमताज यांनाही मारहाण केली व या प्रकरणी जैनुद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी गेल्या 7 फेब्रुवारी रोजी सर्व आरोपींना खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवी कलम 307 अन्वये दोषी धरून प्रत्येकास 7 वर्षे सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली। परंतु या शिक्षेविरुद्ध सर्व आरोपींनी ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते व या अपिलातील प्राथमिक सुनावणी न्यायमूर्ती किशोर संत यांच्या समोर झाली। अपिलातील जामीन अर्जावरील सुनावणी प्रसंगी आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात खून करण्याचा आरोपींचा उद्देश नव्हता। बैठक संपल्यानंतर उशिरा वादातून हा प्रकार घडलाय व आरोपी विरुद्ध खुनी हल्ल्याचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही असा मुद्दा न्यायमूर्तींनी मान्य केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी 17 आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी उच्च न्यायालयात सर्व आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने व ॲडव्होकेट PM ढालायत यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट PP देवकर यांनी काम पाहिलं।